नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये। भारतीय हॉकी संघाने पुन्हा एकदा देशाचे नाव उज्ज्वल केले आहे। रविवार 7 सप्टेंबर रोजी बिहारच्या राजगीर हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने कोरियाला 4-1 अशा फरकाने पराभूत करत विजेतेपद पटकावले। या विजयामुळे भारताने 8 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली असून 2026 मध्ये होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषकासाठीही पात्र ठरला आहे। टीम इंडियासाठी दिलप्रीत सिंगने 2 तर सुखजित सिंग आणि अमित रोहिदासने प्रत्येकी 1 गोल नोंदवला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडू आक्रमक होते। पहिल्याच मिनिटात सुखजित सिंगने पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली। त्यानंतर दिलप्रीत सिंगने 28व्या आणि 45व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केला। शेवटचा गोल 50व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरद्वारे केला। दक्षिण कोरियाचा एकमेव गोल 51व्या मिनिटाला डॅन सोनने केला। कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने आणि प्रशिक्षक क्रेग फुलटन यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सांघिक प्रयत्नाने हे यश मिळवणे शक्य झाले।